पंढरीच्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या अनेक धार्मिक परंपरा आहेत आणि यांपैकीच एका आख्यायिकेनुसार मार्गशीर्ष महिन्यामध्ये देव आपल्या गोपाळांसह चंद्रभागेच्या काठावरील विष्णुपद इथे 1 महिना मुक्कामी जातात आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी। पाहूया। 1 महिनाभर देव नदी काठच्या विष्णुपदावर 1 महिनाभर मार्गशीर्ष महिन्यामध्ये वास्तव्यास असतात। आता मी विष्णुपदावर उभा आहे। माझ्याबरोबर आता मंदिर समितीचे महाराज आहेत, काय आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। महाराज, काय ही आख्यायिका आहे की विष्णुपदावर 1 महिना देव वास्तव्यास असतात? धन्य पुंडलिका बहुबरी केले निदान आणले पंढरी या संतांच्या म्हणीप्रमाणे या ठिकाणी आपण विष्णुपद या ठिकाणी आज आलेलो आहोत। याचं महत्त्व असं आहे की या ठिकाणी साक्षात पांडुरंगाने एकांतवास घेतलेली ही जागा। त्याआधी हे तुम्हाला दाखवतो। श्रीकृष्णाचे 2 चरण आहेत, देहुडा चरण। हे बघा, याला देहुडा चरण म्हणजे 1.5 चरण म्हणायचं। मधोमध आहे ती बासरी, हे गोपाळकाला केलेली वाटी आहे। गोपद्म आहेत, गोमातेचे 4 चरण 4 बाजूला आहेत आणि बाहेर सर्व बाळगोपाळांची चरण आहेत। या ठिकाणी श्रीकृष्णाने वेणुनाद केला होता, ती ही जागा। आणि हे 2 चरण आहेत ते समचरण, श्री विष्णूचं म्हणजे श्री विठ्ठलाचं समचरण। जेथे उमटली समपद तया म्हणती विष्णुपद। याचं महत्त्व असं आहे की कार्तिक वद्य त्रयोदशी या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली आळंदीला। त्यानंतर देवाला विरह सहन झाला नाही, म्हणजे श्री विठ्ठलाला विरह सहन झाला नाही, म्हणून श्री विठ्ठल पंढरपूर सोडून एकांतवासासाठी या ठिकाणी आले होते। मंदिरात नसून विष्णुपदावर वास्तव्यास असल्यामुळे लाखो भाविक मंदिरात दर्शनाला न जाता पंढरपूरच्या नदीकाठी असलेल्या विष्णुपदावर दर्शनासाठी येत असतात आणि याचा लाभ घेत असतात। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।